शुभ सकाळ मंडळी. तर चला, सकाळची सुरुवात जी आहे ना पूजेपासून झाली आहे. आणि इथं की नाही भरपूर दिवसापासून मी शिदोरी जमा केली होती, कारण आज आकाशचे पप्पा गेले होते लग्नाला आणि आम्ही दोघं जेवणार असलोच की आम्ही आमच्या आवडीचं काहीही करून खातो. तर तुम्ही बघा कोणती शिदोरी आहे ते. आणि हे आहेत आपल्या भाकरीचे कुटके. आणि एक एक कुटका जे आहे की नाही ते पण मी जमा करून असं डब्यामध्ये भरून ठेवत असते. आणि भाकरी काही जास्त करीत नाही, 2 नाही तर 3च भाकरी अशा असतात. पण त्याच्यातलाही थोडा तितका तुकडा उरतंय ना, ते मी वाया जाऊ देत नाही आणि असा डब्बा भरून ठेवत असते. आणि ज्या दिवशी आकाशचे पप्पा नसले की त्या दिवशी मस्त आम्ही रात्री दही लावतो, तर सकाळी जे आहे ना ही हेल्दी नाश्ता करून खातो. कारण माझा आकाश माझ्यासोबत काहीही खाते. आणि एकदम जशी पोह्याची रेसिपी की नाही तशीच आपली रेसिपी. जशी की नाही कांदा घेतला, हिरवी मिरची घेतली, भरपूर कोथिंबीर, थोडेसे डाळवं आणि शाबी शेंगदाणे. आणि सेम जसे पोहे करतो की नाही तसेच आता टाकले मी जिरे मोहरीन. पहिल्यांदा जे ना शेंगदाणे छान भाजून घेतले, कारण कांदा टाकला ना की शेंगदाणे भाजले जात नाहीत. आणि आता टाकली कांदा आणि हिरवी मिरची. आपल्या शेतातल्या मिरच्या आता थोड्या थोड्या आता पिकू पण लागल्यात. फ्रीजमध्ये ठेवलं तरी मिरच्या पिकायला तर सगळं मस्त छान फ्राय केलं. आणि आता त्याच्यामध्ये लास्टला मी डाळवं टाकलं, कारण डाळवं आधी टाकलं तर करपतं त्याच्यामुळं. आणि आता ह्याच्यामध्ये टाकणारे हळद, मीठ आणि मस्त जे आहेत ना आपण भिजून ठेवलेले भाकरीचे तुकडे, त्याचा जे उपमा आहे की नाही त्याच्यामध्ये टाकून मस्त फ्राय करायचा. आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि दह्यासोबत मस्त सकाळी हेल्दी नाश्ता करायचा. आणि तुम्ही कोण कोण अशी शिदोरी जमा करून ठेवतात आणि तुमच्या इथं भाकरीचे तुकडे करून खातात की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या इथं तर की नाही महिना 1.5 महिन्याला हे कंपल्सरी रेसिपी होती आहे. तर कसं वाटलं